आज मी नवी ड्रेसिंग यूज करणार आहे. तर ते लोक तर आम्हाला बोलले की आम्ही डिलिव्हरी 7-8 वाजेपर्यंत करतो. तर आता मी तर इतकी एक्साइटेड आहे ना की कधी माझं सामान येतंय. बेरिंग का कितना खर्चा आएगा बाल सर? मित्रांनो आता ताई बघा इकडे बसली. कितने का? त्या ताईच्या गाडीला मिरर लावायचे होते, आम्ही मिरर लावायला आलो इकडे. 30 का रहेगा एक बैग. मिरर दाखो. कितना बेरिंग रहता है इसमें? दो. तो बघा हे मिरर आहे. हा इथं खाली ठेवून द्या मला. बसा मॅडम. हा म्हणा मॅडम. बसा मॅडम. चाय पाणी देऊ का? 120 रुपयाला एक बेरिंग, दोन बेरिंग दोन. बेड आलेला आहे आणि ते सेट होत आहे. सो फ्रेंड्स, आपला जो बेड आहे तो चांगल्या प्रकारे बघा तुम्ही लागलेला आहे. बाकीचं काम वगैरे उरकायचंय. भाऊ येणार होता पण तो पण नाही आला. लाईक करून तुम्हाला ओळखलं त्याच दिवशी. मी तुम्हाला त्या दिवशी ओळखणार होतो, तुम्हाला बोलणार होतो कसे, बट तुमच्या सोबत नाही का 3-4 नाही का जेंट्स होते. मला वाटत होतं की भाऊ आहे, वडील आहेत किंवा कोण आहे, बरं वाटत आहे. ज्या दिवशी आम्हाला भाडे भेटेल त्या दिवशी आम्ही मन मोकळं बोलणार. आणि मी आज नाही का तुमच्यासोबत नाही का मन मोकळं बोलतोय. मला खूप आनंद होतोय. असं वाटतं की नाही का आम्ही आज आकाशामध्ये आहे. म्हणजे आयुष्याचा पहिला दिवस नाही का माझा असा आहे की मी तुमच्यासोबत बात करतोय. मी विचार नव्हता केला की मी तुमच्यासोबत बात करेल. दादा एकदम काय विषय नाही, एकदम मस्त. तर फ्रेंड्स, आम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये आलो. घरात निघताना वगैरे आम्ही दाखवलं नाहीये. आता तनुजाला लागली होती भूक आणि मला पण एवढी भूक लागली ना, तर आम्ही खिमा पॅटेज घेतले. बघू शकता तुम्ही. पहिले नाश्ता वगैरे हा, भूक लागली कारण आम्ही आज जेवण वगैरे काहीच बनवलेलं नाहीये. तर चला फ्रेंड्स, आपण मस्त फटाफट खाऊया. तर फ्रेंड्स, आम्ही आलो पहिले गादीच्या दुकानामध्ये. सांबर सांगते ये पतला नहीं होगा क्या? वारंटी की चीज करता है बोलता दबना नहीं चाहिए, खड्डा नहीं गिरना चाहिए. इसमें एक ही कलर है. कलर देखो ना दूसरा, दिखाओ ना दूसरा. ये कलर अच्छा नहीं लग रहा है. गादीमध्ये हे 2 कलर आहेत. कोणता चांगला वाटतंय, रेड की हा मरून? तुला कोणता आवडतं तनु? पहिले तर हा नव्हता आवडत पण याला बघून हाच आवडतोय आता. कोणता? हा ना. लेकिन अभी नहीं लेके जाएंगे, थोड़े टाइम के बाद. मुझे कबर्ड और वो भी लेना है तो सब एक ही टाइम पर मैं लेके जाना पड़ेगा. बिल बना के दे देता हूँ, आप लेके जाना साथ में, या गाड़ी वाले बिल का फोटो दे देना, वो लेके जाएगा. वो वाला नहीं दिखाई, वो पहले ही दिखाई आप जो अंदर रखा था ना आपने. हाँ उसमें कलर्स है ना. अच्छा हाँ, तो कलर भी थोड़ा अच्छा तो है, दिखाई. कलर 2 साल की वारंटी वाला वही है ना. हाँ लेके दूंगा. कुछ होता है खाली ट्रांसपोर्टेशन आपके ऊपर होता है, लेके आना लेके जाने का. बाकी वो पूरा फॉर्म मैं चेंज करके दूंगा आपको. अच्छा ठीक है. ये भी कलर है, वो भी जो आपको चाहिए लेगा. एक आम्ही फायनल करतोय. कोणता कलर घ्यायचा आहे? तोच घ्यायचा आहे. ये अभी आप बिल करके आपके पास रखो. साइन का तो हाँ, मैं कबर्ड वगैरह ना ले रहती हूँ, फिर सब एक ही टाइम. हा एक कलर होता फ्रेंड्स, तनुजाने डिसाइड केलेला. आणि एक आतमध्ये कलर आहे. आतमधलाच बरोबर आहे. तोच चांगला वाटतोय ना. हा, तो जरा डिसेंट आहे, आपल्या बेडला पण मॅच होईल तो. तर फ्रेंड्स, आपण ही वाली आहे ना एक डिसाइड केलेली आहे आणि फिक्स केलेली आहे. हा कलर मला जास्त आवडला. ह्या वेळेस हे माझ्या हिशोबाने घेतलेलं आहे, कारण तनुजाला बोललो ग्रे थोडा कसं डिसेंट आणि युनिक वाटतो कलर. तर हा आपण फिक्स करूया. तर फ्रेंड्स, आता आम्ही गादी वगैरे बुक केली, बिलिंग वगैरे केलं आणि पिलोज वगैरे 2 घेतले. आता आम्ही आलोय कबर्ड घ्यायला आणि ड्रेसिंग घ्यायला. तर बघू आता, कारण गेल्या वेळेस आम्ही बघून गेलो तर 1 मंथ झाला. आता काय माहिती अवेलेबल आहे की नाही. असेल, नसलं तर आपण दुसरं डिसाइड करू. नसेल तर ते बोलले की आम्ही ऑर्डर द्या, आम्ही बनवून देऊ. तर कसं आपल्याला सगळं सामान आहे ना एकाच टायमिंगला एकदाच घेऊन जायचं. असं आता एक नंतर एक असं नाही घेऊन जायचं. कारण की बेड खूप अर्जंट होतं म्हणून आम्ही ते घेऊन गेलो, कारण सगळा पसारा त्याच्यामध्ये बसला. बट आता और नहीं होता भाई साहब, बहुत हमने बिना कबर्ड के 1-1.5 महीना निकाल दिया. तर ठीक आहे, आता बघूया. आता तुम्हाला पण दाखवतो. तुम्हाला कोणतं आवडतंय कमेंट मध्ये करून नक्की सांगा. इथं बघतोय आता कोणते. हा तुला ड्रेसिंग घ्यायचं होता ना. हा, काय रेट आहे? कलर पण छान आहे ना. हे बघा इथं बँगल्स वगैरे ठेवायला पण हे जागा. हा फक्त तिथे डोर होता. आणि बघा एक महाग पण आहे ह्यावाला. चला अजून बघूया आपण कोणता आवडतं सांग.
नहीं नहीं है कबड की गया वो लाल वाला बिक गया, वो ब्लू वाला होता है। ब्लू वाला वर्टिकल ले जावा त्या. ब्लू वाला कोणता रे हाय तो आतमध्ये होता ना ब्ल्यू वाला. ग्रे होता तो मला बोलतात असं नको करत जा यार कसं करायचं मग माणसाने फोटो असं काय नाही, गप्प बसतं असं कसं करायचं. सावधान थांबा. स्थितीमध्ये. ठीक आहे असं करायचं हा असं करायचं किंवा असं असं करायचं कसं असं. हे मला नाही आवडत हे असं असं इथं बघा सोफे किती मस्त मस्त आणि किती भारी भारी सोफे आहेत. जर तुम्हाला यांचा ब्लॉग पाहिजे असेल ना फ्रेंड्स की याची प्राइस काय आहे काय नाही, एक कमेंट करा, आम्ही ह्याचा पूर्ण ब्लॉग काढतो ना. हे किती छान आहे बघा ना हे काय हे बघा कसं आहे कम्फर्टेबल तर हा सोफा बघा किती किती कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल आहे बसून बघू. बघ बसून बघ आह, कसं आहे आपला सोफा एवढा नाहीये. आपला सोफा आहे ना असा खालीवर खाली होतो. नाही होत आपला तेच तर बात ना आपलं नुसतं फुगल्यासारखं आहे सोफा तसं नाही आवडत हा आतमध्ये गेला पाहिजे किती मस्त एकदम हा, छान वाटतं चला ड्रेसिंग बघायचं ना आपलं. मग जायचं चल ना जायचं आतमध्ये कुठं? जा. जायचं चला कसं आतमध्ये ड्रेसिंग पण बघायचं पहिलं आपलं ड्रेसिंग. तुम्ही बघत राहता आम्ही काय काय घेतोय. हे बघा फ्रेंड्स इथं अजून एक ड्रेसिंग आहे. हे बघा हा तनुजाला ड्रेसिंग घ्यायचंच आहे आणि ते बोलले अरे आज हा कसल्या बघा पण हा ड्रॉवर वाला कसल्या पण हालत मध्ये आज हा, घेऊन जाणार drawer आहे वाला. ड्रेसिंग. हा कलर लय युनिक आहे. हा वाला? हा वाला लय युनिक कलर आहे. लय युनिक नाही घ्यायचं आपल्याला कोणाला घ्यायचा आहे थोडासा वेगळा घ्यायचा स्पेशियस तर हा फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आतमध्ये किती स्पेस आहे. बँगल्स वगैरे कुठे ठेवायच्या. बँगल्स वगैरे नाही ठेवायला जागा याच्यात बघा खाली एक आहे ड्रॉवर, याचे 2 आहेत इथं एक 2 ड्रॉवर आहेत. तर फ्रेंड्स हा आम्ही डिसाईड केलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही कसं दिसतं. बाकीचं घरी दाखवा आता चला बाकीचं तुम्हाला घरी दाखवतो. आता याची डिलिव्हरी होईल संध्याकाळी डायरेक्ट है ना. हाँ फिर भी शाम को कितना टाइम लगेगा 8 बजे ही पकड़ के सुबह. है ना मैं यहाँ से निकलेगा कॉल करवा. हाँ हाँ पहले वो कीजिए हा ड्रेसिंग तनुजाने चूज केलेला आहे आणि आमच्या दोघांना पण हा जास्त आवडला. बघू आता घरी गेल्यावर सगळं आपल्याला 6-7 वाजता सगळं सामान येऊन जाईल. कोणीतरी तरी बापरे लय खुश आहे बघा. तिने ड्रेसिंग वो ऐसा वाला है खाली करना ना ड्रेसिंग. मेरे को व्हाट्सएप पे एड्रेस डाल दो. हाँ तिने पेमेंटमुळे ड्रेसिंग हा हा चलेगा जा. तर फ्रेंड्स आम्ही आलोय फायनली घरी आणि आम्ही इतके दमलोयत ना आम्ही सकाळपासून बाहेर आहोत. एवढे काम वगैरे केले आम्ही सगळं फर्निचर मार्केट 10 मार्केट शोधले. त्याच्यानंतर फायनली गादी आम्ही डिसाईड केली. गादीसाठी पण आम्ही 2-3 दुकानं शोधले. त्याच्यानंतर पप्पाला भेटलो थोड्या वेळ पप्पा बरोबर बसलो आणि त्यानंतर आता घरी आलोय आम्ही. मटक्याचं स्टँड वगैरे हे बघा सगळं सामान वगैरे घेऊन आलोय आणि आता वाजलेत बघा किती 6:30 वाजत आलेत. ठीक आहे आणि आमचा बघा पसारा आमचा आता हे सगळं सामान असं ठेवलंय आम्ही. आता तुम्हाला सांगते जर गादी वगैरे आणि कबड वगैरे सगळं आलं ना तर हे सगळं सामान आहे ना मी आतमध्ये शिफ्ट करणार. हे बघा माझं ड्रेसिंग तुटलेलं इतके दिवस मी हे वापरत होते बट फायनली आज मी नवी ड्रेसिंग यूज करणार आहे. आणि तुम्हाला काय माहिती ब्लॉग मध्ये प्रॉपरली दिसलं आहे की नाही तर ते लोक तर आम्हाला बोलले की आम्ही डिलिव्हरी 7-8 वाजेपर्यंत करतो. तर आता मी तर इतकी एक्साइटेड आहे ना की कधी माझं सामान येतंय आणि कधी सेटिंग होते असं झालंय मला. कारण की मी अपेक्षा नव्हती केली की इतकं छान भेटल. खूपच छान भेटलं आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडलं की नाही कसं वाटतंय काय नाही. कारण की कबडचा जो कलर आहे ना तो आनंदने चॉईस केलेला आहे आणि ड्रेसिंगचा कलर मी चॉईस केलाय. तर मला सांगा काय कसं आहे का. आणि हे बेड तर आम्ही दोघांच्या चॉईसने आम्ही आणलेलं आहे आणि ही गादी पण तुम्हाला दाखवते बघा. उद्या तुम्ही बोल नका की फालतू खर्च करतात. ही गादी ना अशी झाली ना पूर्ण ह्या बेडच्या खाली येते अशी पूर्ण खाली पण येते पूर्ण अशी. हा त्याची कंडिशन पण लय खराब झाली. हे बघा कसं काय काय जागेवर कापूस गेलाय काय काय जागेवर नाही गेलेला. आणि अजून बघा आमचे गरिबीचे दिवस फायनल तुम्हाला दाखवू काय काय घेतलं. हा आता येईलच येईल आता अर्ध्या 1 तासामध्ये. तर आता आम्ही थोडासा आराम करतो. खूप दमलोय आम्ही आणि उठल्यावर मग चाय वगैरे पिऊ आणि जसं सामान येईल मी तसंच तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स आपलं सामान हळूहळू आलेलं आहे. तर हा आहे माझा ड्रेसिंग
बघू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स आता कबडचा एक पार्ट आलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथे आहे आनंद गाडी घेऊन चालले. मी इथे साईडलाच थांबून व्हिडिओ काढते. फ्रेंड्स बघू शकता तुम्ही, हा ड्रेसिंग आहे, हा त्या साईडला ठेवलाय आणि हा एक पार्ट आलेला आहे. इथे 2 ड्रॉवर आहेत, सध्या पॅक आहे. माझं जेवण सुद्धा झालंय. आज आहे संडे, तर आज बनवली चिकनची भाजी आणि दुपारचाच राईस होता, तर मी दुसरा काय बनवलं नाही. आणि यामध्ये आहेत चपात्या. तर आता हे सामान घेऊन येता येतं त्यांना बघा किती उशीर झाला, 10 वाजलेत. कुठं ते किती लवकर येणार होते. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता दुसरा पार्ट आलेला आहे. एवढा उशीर खाल्लेत? अच्छा. मम्मी आपके पास ड्राइविंग लाइसेंस है? हाँ है, लेकिन मैं डरती कि कहीं लोग मुझे ये ना बोले कि औरतों को तो गाड़ी चलानी आती ही नहीं. लाइसेंस तो है पर नहीं कुछ महिलाओं के लिए. तर फ्रेंड्स ते जे आलेले आहेत सामान घेऊन, मी त्यांच्यासाठी चहा ठेवते, कारण की बिचारे इतक्या रात्र झाले तरी पण ते आले. चहा ठेवते त्यांच्यासाठी. भाई साहब आम्ही सामान आणलंय तर खरं, बट ते ऍडजस्टच होत नाहीये. आम्ही पहिले विचार केला की कबड आतमधल्या खाच्यात बसवायचंय, बट तसं नाही झालं. तर म्हटलं दुसरीकडे बसू, तर तिथे काय होतं, वॉशरूमचं आतमध्ये बटन आहे आणि ते पूर्णपणे झाकून जाते, तिथे एक प्रॉब्लेम झालाय. तर म्हटलं एक काम करा, त्याचे अर्धे पार्ट आपण हॉलमध्ये लावूयात. तर बघू आता तिथे ऍडजस्ट होतंय का नाही. पहिले मी चहा ठेवते, माझं काम आहे तिथे, मला ते थांबावं लागेल. तर फ्रेंड्स आपला चहा जे आहे ते झालेला आहे. आनंद तर असं काहीसं कबड झालेलं आहे. अच्छा ये इस साइड है, वो इस साइड है. चलो आगे ये ना बाय. सो फ्रेंड्स फायनली आपलं जे फर्निचर आहे सगळं आलेलं आहे. इतक्या दिवस वाट बघितल्यानंतर, है ना आनंद? भरपूर दिवस झाले होते बापरे. एक सामान कमीत- नव्हतं भेटत यार, एक हा. कपडा नव्हता भेटत. कमीत कमी आम्ही दीड 2 महिने, दीड एक महिने आम्ही बिना कबडचे काढलं. हं? 1.5 महिने काय, त्या घरात पण तोच प्रॉब्लेम होता. हा, तिथं पण एका कबड मध्ये कपडेच बसत नव्हते, काही कप्पे सगळे सुटले तुटले वगैरे होते होते. बापरे. बट तिथे जरी काहीतरी होतं, इथं तर काहीच नव्हतं, काहीच ते नव्हतं. सांगते मी. हा तर फ्रेंड्स आता फायनली फर्निचर आलेलं आहे. फर्निचर काय आले, कसं आले, तुम्ही तर ते बघितलेलंच आहे. बट एवढं तुम्हाला भारी दिसतंय ना फायनल, ते, है ना? हा खूपच छान दिसतंय, खूप छान. आणि ते मी आनंदच्या चॉईसने घेतलेलं आहे. तर फर्निचर तर सगळं आलेलं आहे, तुम्ही पण बघितलं काय कसं आलेलं आहे. बट जे तुम्हाला पूर्णपणे फायनल लुक आहे तो तुम्हाला होम टूर मध्येच दिसणार आहे. सो वेट अँड वॉच होम आणि टूर साठी. हा तर आता मी तसं सगळं सामान वगैरे लावून घेतो हा. त्याच्यामध्ये काय काय मग तुम्हाला होम टूर मध्ये सगळं बघायला भेटणार आहे. आणि कसं घेतलं, कधी घेतलं ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार. हा, जर तुम्हाला ऐकायचं असेल की कसं घेतलं, काय घेतलं, तर आम्हाला कमेंट करा, आम्ही त्याचा पण ब्लॉग नक्की नक्की करू. तर आता हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला जाताना सबस्क्राईब करा, कारण की याच्यानंतरचा ब्लॉग आपला होम टूरचा येणार. ठीक. चलो बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.